हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर, जसं की तुम्ही सांगितलं होतं, की पावसाची विश्रांती मिळणार आपल्याला. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पावसाची विश्रांती मिळत आहे. परंतु काही भागामध्ये ढगाळ वातावरण होत आहे आणि काही भागामध्ये कडक उन्हाचा आपल्याला पारासुद्धा पाहायला मिळत आहे. हं, हं. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे, की खंड वगैरे पडला की काय? म्हणजे खंड आहे का? किंवा पडला, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर काय राहणार सर आता पुढील अपडेट? पाऊस कमी असल्यामुळे हा आपल्याला खंड वाटतोय. अन्यथा हा काही मोठा खंड नाहीये. हो. 15 आणि 16 जुलैला महाराष्ट्रामध्ये पाऊस पुन्हा चालू होतोय. हां. 17 पर्यंत बीड, लातूर, सांगली, सोलापूर सुद्धा तो घेईल. हो. त्यामुळे येणाऱ्या 3 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे आणि पाऊस सुद्धा हां. सुरुवात होणार आहे. हो. त्याचबरोबर राज्यामध्ये जी काही परिस्थिती आहे हं. सध्याची, ही सगळी हं. बदलणार आहे. हं. आणि 16, 15, 16, 17 जुलै हो. दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा हं. याच्यामध्ये घेणार आहे. हो. मात्र सर, हे जे आता वातावरणात सुरुवात होणार आहे, तर हे किती तारखेपासून वातावरणात सुरुवात होणार आहे आणि किती तारखेपर्यंत राहू शकते? या वातावरणाची सुरुवात 15 जुलै मुंबई, कोकण, अहिल्यानगर साईड आणि इकडं विदर्भ साईड हां. ही सुरुवात करून 16 तारखेला परत नांदेड, परभणी, हिंगोली हे जे काही भाग आहेत, हो. त्या भागात देखील चालू होणार आहे. हो. त्याच्यामुळं मोठी अशी काही अडचण नाहीये. हां, 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 हां. हं. मात्र जर सर तारखेनुसार व जिल्ह्यानुसार जर सांगायला गेले, तर काय अपडेट राहणार? नक्कीच. आता जिल्ह्यानुसार जर बघायचं झालं, तर आता आपण पाहू शकतो, की एक लो प्रेशर जे आहे, कर्नाटक आणि डायरेक्टली मुंबई हो. त्या एरियापर्यंत ते पोहोचले. हो. त्याच्यामुळं पहिल्या वेळेस जे बनलं होतं ते कोल्हापूर ते नाशिक क्षेत्रापर्यंत हा त्याचा प्रभाव होता. पण आता थोडंसं अलीकडे बनतंय. त्याच्यामुळं जो दक्षिण महाराष्ट्र आहे, सांगली, सोलापूर हां, हां. हा भाग देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करेल. हो. म्हणजे असं काही वातावरण नाहीये, की ज्यामध्ये बराचसा शेतकरी सुटला जाईल. पण ह्याच्यामध्ये त्याचा फायदा बऱ्यापैकी पाहायला मिळणार आहे. हां, हां. त्यामुळे सोलापूर, सांगली, अहिल्यानगर, बीड, लातूर हे देखील पट्टे याच्यामध्ये असणार आहेत. हो. हं. बरोबर. मात्र हं. सर आता हे जिल्हा अंदाज कसा राहणार? नक्कीच जिल्ह्यावाईजच सांगतोय. बघा आता हा जो काही कमी दाब आहे, जो कर्नाटक मार्गे सक्रिय होणार आहे, त्याचा हं. प्रभाव दक्षिण महाराष्ट्राचे एकंदरीत सर्व जिल्हे हो. दमदार ते हलका पाऊस. हो. हं. हं. त्याच्यानंतर हाच पाऊस अनेक भागांमध्ये जोर पण धरणार आहे. तो भाग हां. म्हणजे आपला मराठवाडा सुद्धा आहे. हं, हं. त्यानंतर बीड परिसर आहे, लातूर, परभणी ह्याच्याबरोबरच आणखीन जालन्याचं साईड आहे, हिंगोली हो. परिसर आहे, याच्यामध्ये प्रभाव आहे. हो. पण ही 15, 16 आणि 17 ह्या 3 दिवसांमध्ये विदर्भ खानदेश पण याच्यामध्ये घेणार आहे. हां, हां, हां. हं. मात्र सर हे पावसाचा खंड नाही, फक्त पावसाची विश्रांती आपल्याला पाहायला मिळत आहे असं तुमचं म्हणणं आहे समजा. हो. ही हो. विश्रांती आहे. पाऊस हो. कमी झाल्यामुळे आपल्याला तो खंड वाटतोय. हो, हो. बरोबर. मात्र हं. सर जुलैचा जो उत्तरार्ध आहे म्हणजे जुलैचं जे आता 15 दिवस बाकी राहिलेले आहेत, तर ते कसे राहणार? नक्कीच. आता जुलैचा जो उत्तरार्ध आहे म्हणजे 21, 22, 23 याच्यामध्ये हो. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले, की पाणी असं राहील याच्यामध्ये, की आपल्याला जो विहिरीचा पाण्याचा प्रश्न आहे, तो हां. 25 पर्यंत मिटून जाईल. अशा पद्धतीचा पाऊस याच्यामध्ये होणार आहे. हां, 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 हां. समजा शेतकऱ्यांना काही चिंता वगैरे काही करण्याचं काम नाही. पाऊस भरपूर होणार आहे. फक्त जे ते शेतीची जसं कामे आहेत ते करत राहा. हो. हो. येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हो. काही घाबरण्यासारखं नाहीये. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.